मी थोडं 10 मिनिटांनी उघडून बघतोय. वाव, समजतं 4 आलाय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओ खास आहे. आज आम्ही बनवतोय चिकन तंदुरी आणि आम्ही जी चिकन तंदुरी बनवणार आहोत तर हे बघा, हा आहे हॅवल्सचा एअर फ्रायर आणि याच्यामध्ये आता आम्ही चिकन तंदुरी बनवणार आहोत. तुम्ही ॲक्च्युली याचा एक लास्ट व्हिडिओ बघितला असेल, तेव्हा मी याच्यामध्ये फर्स्ट टाइम बटाट्याच्या काचऱ्या बनवल्या होत्या. आणि आज बोललो स्नेहाला की आपण काहीतरी याची वेगळं ट्राय करूया आणि आज बिर्याणी खायची माझी इच्छा होती. तर स्नेहल आतमध्ये बिर्याणीची तयारी करते आणि मी इकडे हा मस्त ॲक्च्युली आतमध्ये असतो, कारण की डेली यूज नाही करत, तर आम्ही याला आतमध्ये ठेवतो बॉक्समध्ये पॅक करून. तर आज आम्ही याला काढलं आहे बाहेर आणि बोला आज काहीतरी नवीन डिश करूया म्हणून पहिल्यांदा मी ट्राय करतोय चिकन तंदुरी. तर व्हिडिओ पूर्ण बघा कसं याचा यूज करायचा आणि कशी लागते टेस्टला चिकन तंदुरी याच्यामध्ये बनवल्यानंतर. तर बघूया स्नेहलची तयारी कुठपर्यंत झाली. तर इकडे स्नेहलची तयारी चालू आहे. झाली तयारी स्नेहल? तर बघा, चिकन आणले आम्ही 1 किलो आणि बिर्याणीसाठी आहे. तंदुरीसाठी अजून तसं फक्त धुवून ठेवलं. ते आपण जेव्हा मॅरिनेट करू तेव्हा दाखवू. ओके, तर हे जे आहे ते आपण आता तुम्हाला सांगितलं की ह्याच्यात एअर फ्रायर मध्ये आपल्याला तंदुरी करायची आहे त्याच्यासाठी, आणि हा बिर्याणीसाठी. तू जाऊन येईपर्यंत माझी तयारी झाली ऑलमोस्ट. मी कांदा टोमॅटो स्लाइस करून घेतलं आणि भात थोडा अर्धा कच्चा शिजून घेतला. बिर्याणी त्यांनी ऑलरेडी आपल्या चॅनलवर बघितली असेल. आपण ह्याच्या आधी पण जेव्हा करिश्माच्या केळवणाला जेव्हा आपण बिर्याणी केलेली तेव्हा आपण दाखवलेली चिकन दम बिर्याणी. त्याच्यामुळे आम्ही चिकन दम बिर्याणीचा व्हिडिओ नाही करणार. आम्ही स्पेशल जो व्हिडिओ आज तुमच्यासाठी आणतोय तो म्हणजे आपला चिकन तंदुरी. तर आपण आता मॅरिनेशनला सुरू करूयात. तर मी एका बाउलमध्ये पहिला दही घेतलंय. आता ह्याच्यात आपण आलं लसूण पेस्ट घालतोय. चवीपुरतं आपण मीठ घालून घेतो. लाल तिखट मसाला, नंतर आपला घरचा मालवणी मसाला, थोडासा चिकन मसाला. चिकन मसाला आणि चिकन फ्राय मसाला दोन्ही मसाले टाकायचे आहेत ना? तर आपल्याला दोन्ही पण मसाले टाकायचे आहेत. एक चिकन फ्राय मसाला आहे आणि तो नॉर्मल दुसरा आपला चिकन मसाला असतो तो, आणि आपला 2 मसाले स्नेहला ऍड केले. त्याच्यामध्ये एक मालवणी मसाला आणि दुसरा आहे तो लाल तिखट मसाला. हळद टाकते आता, थोडीशी हळद आणि थोडासा तंदुरी मसाला. जेवढा चिकन आहे आपला त्याच्यानुसार आपण सगळे मसाले, म्हणजे तुम्हाला जसं हवा असेल तिखट किंवा मीडियम स्पायसी त्याप्रमाणे तुम्ही तुमचे मसाले ऍड करू शकता. आम्ही आमच्या चवीप्रमाणे ऍड केले, जेवढं आम्हाला तिखट हवंय किंवा कमी तिखट हवंय. लिंबू पिळा, थोडंसं आता तेल घालून घ्यायचं आपण. आणि एअर फ्रायरचा हे आपल्याला काय पॉझिटिव्ह पॉइंट आहे की त्याच्यामध्ये आपल्याला तेल जास्त लागत नाही. म्हणून बघा स्नेहल थोडंसं तेल टाकलंय. आपण थोडं चिकन वरनं असं ब्रश पण करणार आहोत, पण मॅरिनेशन मध्ये पण थोडंसंच घातलंय, कारण की ते मग ते चिकनला प्रॉपर लागतं ना, मॅरिनेट चांगलं होतं. सो आपण आता हे मस्त मिक्स करून घेऊया. कलर बघा मस्त आला, भारी वाटते आता. आणि किती वेळ ठेवायचंय चिकनला वेगळं? हे आपल्याला चिकनला मसाला लावून अर्धा तास तरी ठेवायचं आहे मॅरिनेट करून, म्हणजे ते मस्त चिकन ज्युसी आणि म्हणजे चिकन मध्ये सगळे मसाले असे ते उतरतात आतमध्ये आणि तेवढाच आपल्याला टेस्टी लागतं खायला. आणि चिकन पण किती सुंदर स्नेहने धुवून गेलंय बघा. मी तर 3-4 वेळा धुते, जोपर्यंत मला असं मनाला तसली नाही मिळत की चिकन स्वच्छ दिसतंय. तुम चमकते चिकन. सो पण आता मॅरिनेशन करून घेतलं तर आपले जे मोठे चिकनचे पीस असतात ना, जसे की आपले लेग पीस, त्यांना आपण असं डीप कट्स करून घेणार आहे.
म्हणजे तो मसाला आतपर्यंत मस्त लागेल. नाहीतर मग जर मसाला नीट लागला नाही तर खायला मजा नाही येणार. सो आपण असे हे कट्स करून घेतलं. कट मारल्यानंतर आपला चिकन पण आतमध्ये चांगला शिजतो आणि मसाले पण जसे स्नेल बोलली आतपर्यंत मस्त एकदम मुरतात. त्याच्यामुळे तो सगळा मसाल्याचा फ्लेवर आहे ना प्रॉपर चिकन मध्ये उतरतो. मस्त असे सो आपलं मॅरिनेशन रेडी आहे. आपण चिकनला मस्त कट्स पण मारून घेतलेत. आता आपण हे चिकन मॅरिनेट करून घेणार आहे. तोपर्यंत आपण इथे एक कोळसाचा निखारा जो आहे तो गॅसवर थोडा पेटवायला ठेवला, कारण आपण ह्याला स्मोक देणार आहे. सो आपण घरच्या घरी जेव्हा तंदुरी वगैरे करतो तेव्हा स्मोक, चारकोलचा स्मोक दिला की त्याला मस्त असा स्मोकी फ्लेवर येतो. म्हणून आपण इथे निखारा पेटत ठेवला. मी हे चिकन पटापट मॅरिनेट करून घेते. आणि मग आपली एका साईडला बिर्याणी पण होईल. जोपर्यंत मॅरिनेट करून ठेवायचं आपल्याला 20-25 मिनिटं किंवा अर्धा तास ना सर? अर्धा तास ठेवायचं. तोपर्यंत आपली बिर्याणी एका साईडला होऊन जाईल. कोळशाला पेटवल्या आणि याच्यावरती आपण टाकणार आता थोडस तेल. ह्याला आपण आता असं मस्त बंद करून घेणार आहे, म्हणजे तो स्मोक मस्त ऑब्झॉर्ब होईल चिकन मध्ये. असं आपण हे साईडला ठेवून देऊया आणि पटापट आपली बिर्याणी करून घेऊया. तर इकडे स्नेलची पूर्ण बिर्याणीची तयारी झाली आणि आता किती 15-20 मिनिटं अर्धा तास लागेल. गेलं थोडा काहीतरी वेगळं ट्राय करते. तर मला हा जो आपला बरिस्ता आहे कांद्याचा तो थोडा बघायचा आहे. अरे सॉरी, बिर्याणीचा. तो ह्याच्यामध्ये थोडा फ्राय करून घ्यायचा. मी ऑइल नाही यूज करत आहे. अच्छा, विदाऊट ऑइलचा कांदा फ्राय आपण आज बघणार आहोत. आपला तंदुरी व्हायच्या आधी विदाऊट ऑइलचा आपण कांदा कसा फ्राय होईल तो आपल्या एअर फ्राय मध्ये आपण बघणार आहोत. आणि इकडे स्नेहलने थोडा काहीतरी वेगळं ट्राय केलं बिर्याणी स्नेहलनी, तर ती सुद्धा तुम्हाला झाल्यावर मी दाखवतो. पहिला आपला कांदा फ्राय करून घेऊया. थोडस फक्त ऑइल ब्रश करून घेते. बघूया जमतंय का आपल्याला. बघूया आपण होतंय का आपल्याला. पण माहिती नाही, पहिल्यांदाच करते. 120 डिग्रीजला एक 5 मिनिटासाठी करून बघूया. स्टार्ट. एवढं नको. तर टाइम सेट करायला पण आहे बघा. तसं 5 मिनिटं ठेवले 120 डिग्रीला. आणि कांदा बघा आतमध्ये. आणि हा आपला हॅव्हल्सचा प्रोलाइफ क्रिस्टल ना, एकदम नवीन चकचकीत आहे. कारण तो चकचकीतच राहिलाय बॉक्स मध्ये. कारण की जास्त यूज नाही केलं याचं, त्यामुळे एकदम नवीन कोरा आहे. तर कांदा आपला फ्राय झालाय. तर बघा, वाव, थोडा थोडा नाही झालाय मध्ये, पण नाईस क्रिस्पी झालाय रे. दाखव, एक खाऊन बघ. गरम आहे. गरम आहे, खाली चटका लागेल. हा, पण समजतं. तो बऱ्यापैकी झाला म्हणजे 5 मिनिटामध्ये. आणि आपल्याला गरज आहे तेवढं झालं ना फ्राय. थोडं नाही झाला. ठेवू का 1 मिनिट परत. पण अर्धा खाली जात नाही. ठीक राहू दे, काढते हाच. बघ आतमध्ये. सो एक साईडला आपल्या बिर्याणीला दम देतोय आपण. आणि आपण हे चेक करूया जे आपलं मॅरिनेट केलेलं तंदुरीचं चिकन आहे. वाव, का मस्त वास येतो स्मोकचा. भारी वास येतो रे एकदम. आता आपण हे जाऊया फ्राय करायला. मी कंटेनर घेऊन येते पटकन. आपला एअर फ्रायरचा पॅन आपण घेतलाय. मस्त मॅरिनेट केलेलं चिकन आता आपण त्यात ठेवूया. मस्त मॅरिनेट झालं आपलं चिकन.
स्मोकचा भारी एकदम हे होते रे एकदम वास. येस. आणि एकाच वेळेला बऱ्यापैकी चिकन याच्यामध्ये राहू शकते. एवढा मोठा कंटेनर आहे बघा. 2 लेग पीस मी असे चाक्केच आणलेत. सुटसुटीत ठेवूया म्हणजे चांगलं शिजत जातो. ह्यावर आता थोडं थोडं ऑइल ब्रश करून घ्या. मी असं थोडं स्प्रिंकलच करते, ब्रश पण नाही, कारण आपण ऑलरेडी मॅरिनेशनमध्ये थोडं तेल घेतलेलं. सो येस, दॅट्स इट. आता जाऊया आपल्या एअर फ्रायर मध्ये. तर सगळी तयारी झाली आणि फायनली आता स्नेहलने एअर फ्रायर मध्ये आपला चिकनचा जो मॅरिनेशन होता, चिकन मॅरिनेट केला, तो आता एअर फ्रायर मध्ये टाकले. आणि किती मिनिटं लागतील स्नेहल आणि काय प्रोसेस आहे? ऑलरेडी आपल्याकडे एक ऑप्शन आहे मॅन्युअल मध्ये की जे चिकन तंदुरीचं आहे, आपण ते जे फर्स्ट लॉट आहे ते त्यांनी ट्राय करून बघूया. नाही झालं तर मग म्हणजे इथे बघा ऑप्शन आहे. इथे तंदुरीसाठी आहे, फिशसाठी आणि प्रॉन्ससाठी आहे. तर ते 200 डिग्री सेल्सिअसवर दाखवत आहे 25 मिनिट्स. आणि 15 मिनिटांनी आपण नंतर थोडं पॉज करून ते चिकनचे पीसेस थोडे परतून घेणार आहेत, म्हणजे उलटे करून ठेवणार आहेत. आता हे ऑटोमॅटिक लावले असतं म्हणजे. येस, हे फर्स्ट बॅच आपण अशी करून बघूया. सेकंड बॅच मी जेवढं वाचलेलं तेवढं थोडं 180 डिग्रीवर पण होतं, तर हे मी 15 मिनिटांनी थोडं बघेन कसं झालंय. येस. आणि आतमध्ये आपल्याला दिसतो बघा, चिकन दिसते आतमध्ये. आता 200 डिग्रीवरती आहे आणि 25 मिनिट्स दाखवत आहे. तर बघूया. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवतो मी कसं चिकन फ्राय होईल ते. सो आम्ही थोडं 10 मिनिटांनी उघडून बघतोय. वाव, समजतं 4 आलंय. थोड्यांना आपण आता टर्न करूया. एका साईडलाच रे. थोडं अजून 5-1 मिनिट ठेवून बघूया. म्हणजे किती मिनिटं झालेले आता? 8 की 10 मिनिटं झाली. 8 मिनिटं झाले. टोटल 25 मिनिटं दाखवत होते. तर अजून थोडा वेळ एका साईडने ह्या साईडने आम्ही शिजवतो चांगला. आणि त्याच्यानंतर मग पलटी करूया ना. ओपन करून बघूया. पॉज केलंय मी. वाव, भारी रे, वास पण कसला मस्त येतोय. आपण यांना टर्न करूया थोडा. चिकन चांगला मस्त शिजलाय बघ. मला वाटतं अजून एक 5 मिनिटं पण बस होतील. त्या साईडने शिजेल ना थोडेसे. शिजलेत त्या साईडनी पण, थोडंसं फक्त एक 5 मिनिटं. उड्या मारतोय चिकन. फुल जो सिम सिम इथं झालेत. सो फायनली आपली चिकन तंदुरी झालेली आहे. आर यू गाईज रेडी फॉर द फायनल लुक? 1 2 3. वाव, काय भारी वाटतं रे. मस्त आलंय. सो आपण हे सर्विंग प्लेट मध्ये घेऊया आणि डायरेक्ट जेवताना भेटूया विथ बिर्याणी. येस. तर मित्रांनो, आपलं आजचं चिकन तंदुरी आणि चिकन बिर्याणी दोन्ही पण मस्त एकदम रेडी झालेत. आणि मी खूप आता भूक लागली मला, आणि मी आता पहिला ट्राय करणार आहे आपला चिकन तंदुरी. किती भारी वाटते बघा. बघा काय मस्त बनवले स्नेहलनी. आणि ॲक्च्युली मला ना चिकन बिर्याणी पण खायची होती, तर मी तिला बोललो आधी फक्त आपण चिकन तंदुरीच खाऊया, पण तिने दोन्ही पण बनवलेत. आणि चिकन बिर्याणी पण एवढी भारी ना, असं एकदम माझाही पोट भरलाय माझा, इतका भारी. तर पहिला मी चिकन तंदुरी ट्राय करतोय. आणि किती मस्त प्लेटिंग केली बघा. याच्यामध्ये एक कांदा आहे. हा कांद्यामध्ये फक्त त्यांनी मसाला आणि काय टाकलेस? मीठ आणि लिंबू. मीठ आणि लिंबू पण इतका भारी लागला ना मला. पहिला मी ट्राय करते चिकन लॉलीपॉप.
हा जवळ तुला कॅमेरा बघू दे. चिकन लॉलीपॉप. तर थोडासा लिंबू पिळायचा मस्त. ॲक्च्युली पहिला ना असं लिंबू एवढं नाही पिळायचो, पण हे स्नेल करून शिकलोय मी. हे बघा, थोडा लिंबू पिळायचा, त्याच्यावर थोडासा कांदा टाकायचा. गेला कांदा. आणि आता हा एक नंबर आहे. तुम्हाला थोडासा एक नंबर. म्हणजे चिकन जसं मी टोटल ऑलमोस्ट 23 ते 24 मिनिट शिजवलं असेल ना. नाही 20च मिनिटं, आपण 5 मिनिटं आधीच काढलो. हा, कारण की 200 टेम्परेचर होते ना डिग्रीवरती, बऱ्यापैकी शिजवलं एका साईडनी. तर आम्ही सेकंड टाइम दुसऱ्या साईडने पलटी केला ना, तेव्हा थोडा त्याला कमी टाइममध्ये शिजवलं. पण एक नंबर शिजलं. आतून आहे ना असं वाटत नाही कच्चं वगैरे राहिलं, एकदम परफेक्ट शिजले आतमध्ये पण. जाम भारी. आता ट्राय करतो मी चिकन बिर्याणी. ॲक्च्युली चिकन बिर्याणी बनायला स्नेल एकदम एक्सपर्ट आहे. तिला थांबा आता अडकल्या. चिकन दम बिर्याणी इतकी भारी बनवते ना, पण ॲक्च्युली आज दोन्ही सोबत बनवले होते म्हणून मला नॉर्मल बनव, पण तिने पण इतका भारी बनवला. ती काय ना काहीतरी वेगळ्या ट्राय करायचं नेहमी. आणि जसं तुम्हाला एकदा मी सांगितलेलं की आम्हाला थोडा वेळ कमी मिळतो, त्याच्यामुळे एक नवीन नवीन डिश ट्राय नाही करत. पण स्नेहलने लॉकडाऊनमध्ये एवढे भारी डिश बनवले होते ना त्याच्या, आणि ती प्लेटिंग पण खूप सुंदर करते. तर पहिला आधी मी चिकन बिर्याणी खातो, कारण की मला बोलता बोलताना तोंडात पाणी येते. चिकन बिर्याणी. ड्राय पण परफेक्ट शिजलाय आणि चिकन पण एकदम मस्त शिजलाय. आणि हा कांदा मला भरपूर आवडला. त्याची मी पहिला नुसता कांदा खायचो, नंतर लिंबू पिळायला लागलो, आणि आता कांद्यावरती मीठ, लिंबू आणि मसाला. काय भारी लागतं माहिती आहे. जे नॉनव्हेज विदाऊट लिंबू खातात ते काय कामाचे नसतात. हा, कारण की पहिला ना मच्छी आणि मी चिकन विदाऊट लिंबू पिळा खायचो, पण जेव्हापासून स्नेहलने मला शिकवलं, म्हणजे स्नेहलने फर्स्ट टाइम मला ना मच्छीमध्ये मी सोडलेली, त्यामुळे मला थोडा वास येतात. मग ती लिंबू स्नेहलची आयडिया वापरली. स्नेहल कधी पण मच्छी खाताना ना लिंबू पिळते, त्याने टेस्ट पण भारी येतो आणि मच्छीचा वास पण नाही येत, त्याच्यामुळे मजा येतं खायला. तर स्नेहल खाणार आहे, कारण की स्नेहलने एवढी मेहनतीने बनवलं आहे. तर तुमचा पहिला म्हणतो खाण्याचा. तर पहिला स्नेहलचा रिॲक्शन मला घ्यायचा आहे की कसं झालं आहे चिकन. पण मला तर भरपूर आवडलं आहे. एक नंबर झालं आहे, एक नंबर. तर तू ये आणि टेस्ट पण सांग कसं लागतं. तर फायनली आता स्नेहल ट्राय करणार आहे चिकन तंदुरी. हे बघा, स्नेहलच्या आयडिया पहिला लिंबू पिळते याच्यामध्ये. लिंबू इज मस्ट. मस्त आहे. कसं आलंय? आतून मस्त ज्युसी पण आहे चिकन, हा, आणि बाहेरून मस्त क्रिस्पी, भारी शिजलं एकदम. आणि जे हे 4 आलंय ना त्याला, एक नंबर. आवडलं ना? भारी. इथं बिर्याणी खा. सांग मला बिर्याणी कसं वाटतंय. अक्षयने बनवलंय. ताटत पडशील. कसं आहे? आवडलं? भरपूर दिवसांनी बिर्याणी खाते मी. हा, ते स्नेहल खूप दिवसांनी बिर्याणी खाते आणि घरी परत बनवलेली. स्वतःने बनवलेली. काय दिसतं का बिर्याणी पण एकदम जबरदस्त. बाय बाय. आम्ही तर- खातो. तुम्ही व्हिडिओ आम्ही एन्जॉय आता- करा. तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चिकन बघा मस्त बघूनच तोंडाला पाणी सुटते. ही बिर्याणी आहे. तुम्हाला एक सांगायचं, जरी तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल, सगळं मॅरिनेशन सेम करा. फक्त फरक एवढाच आहे की तेल जास्त लागेल. आणि जे स्मोक मी मॅरिनेशन करताना दिलेलं तेच फक्त तुम्ही शॅलो फ्राय करा एका पॅनमध्ये, आणि त्याच्यानंतर ते जेव्हा फ्राय होईल ना त्यानंतर त्याला स्मोक द्या. ते पण चिकन खूप भारी लागतं. तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटते ही रेसिपी. आणि भेटू आपण एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये. रेसिपीची असेल किंवा कुठेतरी ट्रॅव्हलची असेल, पण नक्की लवकरच आपला व्हिडिओ येईल. तर बाय बाय.